इचलकरंजीत भरदिवसा गोळीबार, युवक गंभीर जखमी, दोघांना पोलीस कोठडी। इचलकरंजी शहरात काल सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास महासत्ता चौक परिसरात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली। या घटनेत ओंकार कांबळे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी संशयित आरोपी अनुराग सूर्यवंशी वय 20 आणि त्याचा साथीदार ओंकार शेंडे या दोघांना घटनेनंतर अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले। आज दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगली येथील ओंकार कांबळे आणि अनुराग सूर्यवंशी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। त्या वादातून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ओंकार कांबळे याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता। दरम्यान काल त्या गुन्ह्यातून ओंकार कांबळे जामिनावर बाहेर आला होता। त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्याला शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते। तेथून परत सांगलीच्या दिशेने जात असताना महासत्ता चौक परिसरातील सी.व्ही. पालनकर ज्वेलर्स जवळ फिर्यादी कौस्तुभ गोंधळे, ओंकार कांबळे, अनुराग सूर्यवंशी व त्याचा मित्र ओंकार शेंडे यांच्यात जुने भांडण पुन्हा उफाळले। यावेळी संतापाच्या भरात अनुराग सूर्यवंशी याने आपल्या जवळील गावठी कट्ट्याने ओंकार कांबळे याच्यावर गोळीबार केला। झाडलेली गोळी ओंकार कांबळे यांच्या पोटाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला। गोळीबारानंतर आरोपी अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे हे घटनास्थळावरून पळून गेले। जखमी ओंकार कांबळे याला नागरिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली। दरम्यान गावभाग पोलीस ठाण्यात कौस्तुभ गोंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस तपासादरम्यान अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी अनुराग सूर्यवंशी रा. पुजारी मळा आणि ओंकार शेंडे रा. यशवंत कॉलनी यांना ताब्यात घेण्यात आले। आज या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करत आहेत। प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की ओंकार कांबळे हा जेलमधून बाहेर आल्यापासून त्याचा काटा काढण्यासाठी अनुराग सूर्यवंशी याने कट रचला होता। गेल्या काही दिवसांपासून तो कांबळे याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता। काल शहरात येताच त्याने भरवस्तीत कांबळे याच्यावर गोळीबार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली। दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेला गावठी कट्टा आरोपींनी कुठून आणला तसेच या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। एकेकाळी वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत अशा प्रकारची घटना घडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे।